आज आपण खुटखुटीत अशी खोबऱ्याची बर्फी किंवा वडी बनवतोय. वडी बनवण्यासाठी आपण फक्त घरातीलच 3 वस्तूंचा वापर केलेला आहे. बऱ्याच बायकांच्याकडनं ऐकलंय की खोबऱ्याची बर्फी करताना वडीच पडत नाही किंवा ती मऊ होते. तर आपण यासाठी परफेक्ट अशी रेसिपी दिलेली आहे. अगदी खुटखुटीत जास्त वेळ टिकणारी अशी आपण खोबऱ्याची बर्फी बनवतोय. तुम्ही जर या पद्धतीनं तुमची वडी बनवली खोबऱ्याची तर तुमची वडी परफेक्टच होणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टिप्ससह संपूर्ण रेसिपी दिली आहे. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरामध्ये नारळ आता उतरवलेला आहे. तर नवीन नारळ आहेत हे. तर ते 2 नारळ मी फोडून घेतलेले आहेत आणि त्यातलं खोबरं काढून घेतलेलं आहे आपण. जर तुम्हाला पांढरी शुभ्र अशी बर्फी हवी असेल तर तुम्ही वरचं कवर काळं असतं ते काढून टाकलं तरीही चालू शकतं. परंतु मी काढणार नाही, कारण त्या वरच्या कवरमध्ये फायबरचं प्रमाणही असतं आणि तेलाचं प्रमाणही असतं. यासाठी आपण काढणार नाही. आता हे खोबरं आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तुम्ही खवणीनं खाऊन घेतला नारळ तरी चालू शकतो. या वडीसाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी लागणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपण तूप घातलेलं आहे कढईमध्ये. 2 ते 3 चमचे तूप घालायचं, म्हणजे तुपाचा वास वडीला खूप सुंदर येतो. आता कोणत्याही प्रकारची वडी करायचं म्हटलं तर प्रमाण जास्त महत्त्वाचं असतं. यासाठी आता खोबरं आपण मोजून घेणार आहोत. पाव किलोची ही वाटी आहे, त्याने मी खोबरं मोजून घेतलेलं आहे. बरोबर 3 वाट्या दाबून असं आपलं खोबऱ्याचा किस झालेला आहे हा. आणि सुरुवातीला तुपामध्ये हे छान परतून घ्यायचं, म्हणजे कोरडं करून घ्यायचं आहे खोबरं. आता खोबरं थोडं भाजलेलं गेलेलं आहे. थोडं ड्राय वाटायला लागलं की आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. खरं तर खोबऱ्याची बर्फी करताना जेवढं खोबरं असतं तेवढीच साखर घातली जाते. त्यावेळी तुमची वडी परफेक्ट बनते. परंतु सध्याच्या काळामध्ये गोड एवढं खाल्लं जात नाही. यासाठी आपण 3 वाटी खोबऱ्यासाठी 2 वाटी साखर मी एवढं प्रमाण घातलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा छान आपल्या वड्या खुटखुटीत बनतात. आणि आपल्या ह्या वड्यांना खव्याची टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये 2 ते 3 चमचे घरातीलच साय असते ती घालणार आहोत. तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे साय नाही आहे, तर आम्ही काय घालावं यामध्ये? तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचं 10 रुपयाचं जे पॅकेट असतं ते घातलं तरी चालू शकतं, किंवा अमूलची क्रीमचे पाउचेस मिळतात ते घातले तरी चालू शकतं. मग अशी साखर घालताना 2 वाटीला थोडी साखर कमी होती, म्हणून मी परत आणि थोडी साखर घातलेली आहे, 2-4 चमचे. आता साखर, मलई आणि खोबरं एकाच वेळेला सुरुवातीलाच आपण हे सगळं टाकून घ्यायचं आणि हे नंतर 15 ते 20 मिनटं आपण हे परतायला घेणार आहोत. आता साखर मेल्ट होईल तशीच आपलं हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा. खूप जास्त बारीक ठेवला तर खूप जास्त वेळ परतावं लागेल. मिडियम गॅसवरती आपण हे परतणार आहोत. आता कसं ओळखायचं की ह्याची आता वडी पडेल की नाही? मिश्रण कसं ओळखायचं? त्यासाठी काय लक्षात ठेवायचं की हे मिश्रण गोळा व्हायला सुरुवात होते आणि कढई सोडायला सुरुवात होते. एक 10 ते 12 मिनटं झाल्यानंतर यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. साखर मेल्ट झालेली आहे आणि पाणी पूर्ण आटलेलं आहे. मग हे मिश्रण ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं हे मिश्रण ड्राय होत जातं त्यावेळेला त्या खोबऱ्यातलं तूप आणि आपण जे घातलेलं तूप असतं ते बाहेर सुटायला सुरुवात होते. साईडला तेलाचा थोडासा थर आपल्याला दिसायला सुरुवात होते. ज्या पद्धतीने तुम्ही बेसनचे लाडू करताना सुरुवातीला तूप जे घातलेलं असतं ते तूप ज्यावेळेला बाहेर सुटायला सुरुवात होते त्यावेळेला बेसन जसं भाजलं जातं त्याच पद्धतीनं आपलं हे खोबरंसुद्धा भाजलं जातं. आपलं मिश्रण भाजून होतोय तोपर्यंत आपण ताट तयार करून घ्या. तुमच्याकडे जर ट्रे असेल बर्फीचा तरीसुद्धा त्याला तूप लावून ठेवून घ्यायचं अगोदर. आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं पाहू शकता मिश्रणाला साईडनं तूप यायला सुरुवात झालेली आहे. साईडून तूप सोडायला सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी मिश्रण हे होत आलेलं आहे. गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. तूप ज्यावेळेला सोडायला सुरुवात करतं त्यावेळेला गोळा बनायला सुरुवात झालेला असतो. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि फेसबुकवरून पाहत असाल तर नक्की फॉलो करा आणि लाईक करा. एक 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर असा गोळा व्हायला सुरुवात होते. मिश्रण एका ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होते. जसं आपण कढईला ते मिश्रण फिरवू तसं हे मिश्रण एका ठिकाणी गोळा व्हायला सुरुवात झालेलं आहे. तुम्ही जोपर्यंत एवढं खोबरं भाजत नाही तोपर्यंत तुमची बर्फी तयार होणार नाही आणि खुटखुटीसुद्धा होणार नाही. जोपर्यंत मिश्रण व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि प्रमाणशीर असणार नाही तोपर्यंत तुमची वडी खुटखुटीत आणि व्यवस्थित होणार नाही. इथे पाहू शकताय छान असा गोळा तयार झालेला आहे. म्हणजे आपलं मिश्रण तयार झाले. आता आपण थापून घेणार आहोत ह्या वड्या. आता इथं मी 2 ताटामध्ये या वड्या थापणार आहे. आता तुम्हाला जर पातळ वड्या पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे किंवा मोठ्या ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे आणि पातळ असं मिश्रण पसरवायचं आहे. आता मला इथं जाडच थापायचं आहे, यासाठी मी जाडच याच्यामध्ये थापणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय आपलं मिश्रण अजिबात स्प्रेड होत नाही. अगदी जिथं आपण मिश्रण ठेवले तिथं आहे तसंच ते राहते
आणि आता आपण हे पहिल्यांदा उलथण्यानं पसरवून घेणार आहे, कारण मिश्रण साखरेचं आहे आणि हाताला चटका खूप जोरात लागतो. आता हाताला भाजू नये यासाठी आपण एक ट्रिक वापरलेली आहे. इथं आपण काय केले, वाटीला खालनं तूप लावून घेतलेलं आहे आणि वाटीनं या वड्या थापून घेत आहोत. आता या वड्या मी व्हिडिओसाठी करत आहे, यासाठी मी थोडे जाड ठेवलेले आहेत. तुम्ही पातळ थापत असाल पाहिजे असेल तर पातळ थापू शकता ताटभर. मी अर्ध्या अर्ध्या अशा थापलेत, म्हणजे दिसायलाही छान दिसतात. छान असं प्लेन करून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी इथं पिस्त्याचे काप आपण कापून घातलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालू शकतं. इथं पाहिलं ना तुम्ही, अगदी 3 वस्तूंमध्येच आपण ही वडी बनवलेली आहे. बाहेरची कोणतीही वस्तू आणायची गरज लागली नाही, तरी अगदी छान मस्त वड्या बनतात ह्या. एक 10 मिनटं थंड झाल्यानंतर आपण याच्या लगेच वड्या पाडणार आहोत, कारण खूप थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पडत नाही. थोडा गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता. मी तर चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे. बऱ्याच वेळेला लहान मुलंच काय, मोठी माणसंही म्हणतात की गोड काहीतरी खायचं आहे. त्यावेळेला घरातच असा पौष्टिक तुम्ही पदार्थ करून ठेवला तर पटकन हातासरशी सगळ्यांना देता येतो. सगळ्या वस्तू आपण घरातल्याच वापरल्यामुळं हा पदार्थ पौष्टिकच म्हटला पाहिजे. बाहेरच्यापेक्षा हे पदार्थ कधीही चांगलेच. शिवाय हा पारंपरिकच पदार्थ आहे. आता पाहू शकताय वड्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत. थोड्या सुकल्यानंतर आपण ह्या काढणार आहोत. वड्या कापून साधारण अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ झाला आहे. तर हे थंड झालेलं आहे पूर्ण मिश्रण आणि हे जशा आपण पाडले तशाच अख्ख्याच्या अख्ख्या या वड्या निघत आहेत. अजिबात चुरा होत नाही आहे किंवा मऊ पडलेल्या नाहीत. छान खुटखुटीत अशी खोबऱ्याची बर्फी आपली तयार झाली आहे. अशा हवाबंद डब्यामध्ये साधारण महिनाभर तरी व्यवस्थित टिकतात या वड्या. नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. प्रमाण व्यवस्थित असेल तर तुमची बर्फी परफेक्टच बनणार. 2 नारळांच्या मध्ये ही डब्बाभर एवढी बर्फी झालेली आहे. साधारण वजन याचं 1 किलोच्या वरतीच झालेलं आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.